राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाड इथं शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यानं 7/12 पत्रकी नाव लावण्यासाठी कसबा वाळवे मंडल कार्यालयात अर्ज केला होता। यासह गावातीलच इतर 4 प्रकरणांसाठी मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे 27,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। आज लाच स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं। त्यानंतर तातडीनं त्याच्या घराचीही झडती घेण्यात आली। राधानगरी तालुक्यातील एका शेतकऱ्याची अर्जुनवाड गावातच शेती आहे। गट क्रमांक 479 मध्ये 7/12 पत्रकी नाव नोंदणी करावी या मागणीसाठी मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती। तसंच तक्रारदार पाठपुरावा करत असलेल्या गावातीलच इतर 4 प्रकरणांसाठी 20,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदारानं 19 डिसेंबर 2025ला कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती। त्या अनुषंगानं 19 आणि 20 डिसेंबरला पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली। मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांनी या प्रकरणांसाठी तडजोडी अंती 27,000 रुपये लाचेची मागणी केली। त्या अनुषंगानं आज मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला। तक्रारदार नंदकुमार पाटील यांच्याकडून लाचेची 27,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना पथकातील पोलिसांनी छापा टाकून मंडल अधिकारी जनवाडे याला अटक केली। त्याच्याकडील मोबाईल जप्त करण्यात आला। तसंच दुसऱ्या पथकानं तत्काळ जनवाडे याच्या फुलेवाडी रिंग रोडवरील शाहू हायस्कूल मागील घराची झडती घेतली। जनवाडेला अटक करण्यात आली आहे। पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, सहाय्यक फौजदार प्रकाश भंडारे, हवालदार विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी ही कारवाई केली।